ही माळ आपण मंत्र म्हणतो, जप करतो आणि जप करतो त्यावेळी माळेतला एक मणी पुढे ढकलतो आणि पाठीमागचा एक मणी आपल्या बोटामध्ये असतो. हे कळी काळाचं प्रतीक आहे. काळ सुद्धा अशाच प्रकारे झपाझप चालत आहे. म्हणून वेळेचा सदुपयोग करा. वेळ आपल्यासाठी कधीच थांबत नाही. बरेच रजोगुणी माणसं स्त्रियांच्या पाठीमागे जादा लागतात आपली कामुक वासना भागवण्यासाठी. तर रजोगुणी कुठलंही कार्य करण्याचं धाडस असतं त्याच्यामध्ये. अगदी कुठल्याही लेवलला जायला सांगा, तो जाणार म्हणजे जाणार, पण त्याच्यात सुद्धा स्वार्थ शोधणार म्हणजे शोधणार. प्रेताला जाणार, पुढे लोक गेल्यानंतर हळूच पाठीमागे ते जमा करणार. काय कळलं ना, आमच्याकडे कोकणामध्ये पद्धत आहे पैसे टाकायची. धन पेरताना पैसे टाकतात. हे तमोगुणाचे प्रतीक आहे. या भगवान शिवाला अनेक नावानं सुद्धा संबोधतात. समुद्र मंथनामध्ये निर्माण झालेलं विष यानं आपल्या कंठामध्ये साठवलं म्हणून याला नीलकंठ सुद्धा म्हणतात. समस्त प्राणी मात्रांचा लय करतो, पशूंचा लय करतो म्हणून याला पशूंचा स्वामी म्हणून पशुपतीनाथ सुद्धा म्हटलं जातं. वैदिक साहित्यामध्ये या महादेवाला म्हणजे शंकराला रुद्र सुद्धा असं म्हटलेलं आहे. म्हणून आपण मनुष्य जन्म घेऊन या पृथ्वी तलावर आलेलो आहोत. गुरु हा आपल्या जीवनातला एक अविभाज्य भाग आहे असं म्हटलं तरी काही अतिशयोक्ती ठरेल असं मला नाही वाटत. शबल रजोगुणी माणूस हा स्वतःच्या स्वार्थासाठी काहीही करतो, तो रजोगुणी. दुसऱ्याला आपल्या मोहात पाडेल, इतका मिठास गोड गोड बोलेल की आपल्या ग्रामीण भाषेमध्ये बोलायचं झालं तर केसांना गळा कधी कापेल सांगता येणार नाही. तलवार वगैरे घेण्याची गरज नाही. शब्दानंच गळा कापून चरकन तुमच्या हातामध्ये मान ठेवून दे. लाखो चाहते मला ऐकण्यासाठी आतुरलेले असतात, पण ही जी किंमत आहे ही किंमत या देहाला बाप्पाने वाढवून दिली, हे लक्षात ठेवलं पाहिजे. बाप्पा जीवनामध्ये आलेच नसते तर या देहाची किंमत सर्वसामान्य व्यक्तीसारखीच झाली असते. त्यामुळे हा दगड जरी मूर्ती बनलेला असले तरी सुद्धा गुरूंच्या ऋणातच राहायला मला आवडेल. आणि मी सदैव गुरूंच्या ऋणामध्येच उतरायचा मी कधी शब्द नाही काढणार. गुरूंच्या ऋणातच हा देह सोडणं हे माझ्यासाठी सौभाग्याचं असेल. बाप्पांच्या पूर्व पुण्याईंमुळे मला त्यांचं शिष्य जगण्यामध्ये फार आनंद वाटतो. कारण माझे गुरुच त्या योग्यतेचे होते. गजानन महाराजांनी मला दगड म्हणून आणून टाकलं ज्यांच्या कारखान्यामध्ये, त्या पारख्यानं माझ्याकडं चारी बाजून चारी अँगलमधून बघितलं आणि जिथे घाव मारला पाहिजे तिथे बरोबर फटके ताणले. हे भूषण सगळ्यांच्या नशिबामध्ये येत नाही. अशा अनेक जोड्या झाल्या गुरु शिष्यांच्या, यापुढे पण होती. पण ही गुरु शिष्याची जोडी अजरामर करण्याचं सामर्थ्य केवळ आणि केवळ फक्त गुरूंमध्येच आहे. तेच आपल्या शिष्याला जन्माची इतेश्री समजून सांगू शकतात. जगात असं कोणी नाही समर्थ की गुरूंची आज्ञा पाळा.
आम्ही काय केलं पाहिजे? फक्त गुरूंची आज्ञा पाळली तरी सुद्धा आपल्या जन्माचं सार्थक होईल. मी एका उपनिषदामध्ये एक गोष्ट वाचली होती. जाबलापूर नावाची एक नगरवधू होती. नगरवधू म्हणजे उत्तर भारतीय म्हणजे मध्य प्रदेश वगैरे इकडचा उत्तर भारतीय लोकांना नगरवधू हा शब्द कळेल, काही लोकांना तो नाही कळणार. वारांगणा म्हणा. स्वामींच्या नामस्मरणाने संकट यायचं थांबणार नाही, कारण संकट व अडचणी हा जीवनाचा एक भागच आहे. पण स्वामींच्या नामस्मरणात आपल्या संकटाचं ओझं इतकं हलकं होईल की ते आपल्याला एकदम फुलाप्रमाणे भासतील. श्री गुरुदेव माऊली. आपलं मन हे आपल्या गुरूंच्या चरणाशी अर्पण करावे व आपले मन दुसरीकडे गुंतवू नका. एकदा अर्पण केलेल्या मनाला पुन्हा विषयाचा आनंद झाला तर ते मन अर्पण झाले नाही असे समजावे. आपल्या अडचणींच्या काळातही जो गुरूंचा होऊन राहतो त्याला कशाचीच भीती वाटत नाही. संकटामध्ये गुरूंच्या अस्तित्वाची जाणीव राहिली तर ती आपल्याला नक्कीच समाधान देते. श्री गुरुदेव माऊली.